मुंबई अंडरवर्ल्डला थरकाप उडवणारा नांदगावचा शूरवीर वीर भगवान रघुनाथ काकळीस 46व्या पुण्यस्मरणी नांदगावचा थेट सवाल, आम्ही विसरलो का? दिनांक 25 डिसेंबर नांदगावच्या मातीतील एक असा शूरवीर ज्याने मुंबईच्या अंडरवर्ल्डला थेट आव्हान दिलं, कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती दिली. वीर भगवान रघुनाथ काकळीज यांचे 46वे पुण्यस्मरण. मुंबईने दिला सन्मान, पण जन्मभूमी नांदगाव आजही गप्प का आहे? नांदगाव शहरातील तडफदार, निर्भीड, कर्तव्यदक्ष युवक वीर भगवान रघुनाथ काकळीज सन 1972 साली मुंबईसारख्या संवेदनशील डोंगरी भागात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त. नांदगावसाठी अभिमानाची बाब. माजी नगरसेवक पैलवान कैलासवासी रघुनाथ तुकाराम काकळीज यांचे सुपुत्र. देशसेवेला वाहून घेतलेलं आयुष्य. तो काळ होता मुंबईच्या अंडरवर्ल्डचा. डॉन हाजी मस्तान, करीम लाला यांचा दबदबा. पण त्या काळातही या नांदगावच्या भूमिपुत्राने गुन्हेगारांची झोप उडवली. डोंगरी पोलीस ठाण्यात सलग 7 वर्ष सेवा. अनेक नामवंत गुन्हेगारांना कायदेशीर धडा शिकवणारा हा निर्भीड अधिकारी. शहीद दिवस 25 डिसेंबर 1978. कर्तव्य बजावत असताना काळानं घाला घातला. वीर भगवान काकळी शहीद झाले. आजही मुंबईत माझं गाव बॅरिस्टरनाथ पैलवान डिमेलो रोड जोडणाऱ्या चौकाला वीर भगवान काकळीज मार्ग असं नाव आहे. 2 वर्षापूर्वी माजी आमदार यामिनी जाधव यांच्या पुढाकारातून मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात आलं. पण नांदगाव शहरात मात्र आजही त्यांच्या नावाचा रस्ता नाही, चौक नाही, स्मारक नाही. थेट सवाल. सन 1981 साली महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या हस्ते नांदगावच्या भाजी मार्केट रोडला वीर भगवान काकळीज यांचं नाव देण्यात आलं. मात्र नांदगाव नगर परिषदेनं आजतागायत ते नाव अंमलात आणलेच नाही. ही दुर्लक्ष आहे की जाणीवपूर्वक विस्मरण? कचेश्वर बारसे सर, वर्ग मित्र वीर भगवान काकळीज हे नांदगावचे भूषण आहेत. त्यांच्या नावाचा अपमान आम्ही सहन करणार नाही. गफार भाई शेख, मुंबईत सन्मान आणि नांदगावात उदासीनता हे अत्यंत दुर्दैव. कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या अधिकारी. मुंबईने दिलेला मान, पण जन्मभूमीने केलेली उपेक्षा. आज 46व्या पुण्यस्मरणी नांदगावकरांनी ठरवायला हवं. वीरांना फक्त आठवायचं नाही, तर त्यांचा सन्मान जपायचा आहे. गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल व धामणे परिवारातर्फे वीर भगवान रघुनाथ काकळीज यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कॅमेरामॅन विजय भावसार, नांदगाव. संपादक विजय लक्ष्मण धामणे. ते सुपुत्र भगवान काकळीज हे कर्तव्य बजावत असताना मुंबईला शहीद झाले होते. त्या नांदगावच्या सुपुत्राचा नांदगाव येथे स्मरण म्हणून भेंडी बाजार रोडला 1981 साली महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या हस्ते भेंडी बाजार रोडला शहीद कैलासवासी भगवान काकळीज मार्ग असे नामकरण करण्यात आले होते. 1981 में भाई वैद्य आए थे. उन्होंने भगवान काकळीज रोड का उद्घाटन किया था.